हॅलो सक्सेस अकॅडमी 12 स्टुडंट्स 7th चॅप्टर वे ऑप्टिक्स आपलं सुरू आहे आणि याच्यामध्ये लास्ट लेक्चरला आपण एक महत्त्वाचा फिनॉमिनॉन बघायला सुरुवात केली, त्याचा स्टडी करायला सुरुवात केली. तो मार्कांच्या दृष्टीनं, मल्टिपल चॉईसच्या दृष्टीनं, सीईटी नीटच्या दृष्टीनं पण अतिशय इम्पॉर्टंट आहे. दॅट इज द इंटरफरन्स. तर त्याचं पुन्हा फक्त मी रिवाइज करतो कारण त्या धरूनच मला आज पुढे जायचं आहे. थोडक्यामध्ये इफ 2 or more लाईट वेव्हज आर सुपर इम्पोज इच अदर, बरोबर, एका विशिष्ट कंडिशनला आपण सुपर इम्पोज केले, मिक्स केले, तर आपल्या स्क्रीनवरती वी गेट द डिफरंट पॅटर्न. इन दॅट पॅटर्न व्हॉट कन्सिस्ट ऑफ, इट कन्सिस्ट अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड्स. ब्राईट बँड्स आणि डार्क बँड, तुम्हाला अल्टरनेट असं ब्राईट आणि डार्क बँड दिसतील बघा. सो दिस पॅटर्न ऑन द स्क्रीन इज कॉल्ड एज इंटरफरन्स आणि त्या पॅटर्नच काय म्हणतात, इंटरफरन्स पॅटर्न. आणि दिस मॉडिफिकेशन ऑफ इंटेन्सिटी, दिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड एज इंटरफरन्स. मग हा जो इंटरफरन्स आहे ज्याच्यामध्ये आपल्याला अल्टरनेट डार्क आणि ब्राईट बँड बघायला मिळतात, बरोबर, तो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कोणी डेव्हलप करून दाखवला, दॅट इज कॉल्ड एज थॉमस यंग्स. 1801 साली जवळजवळ, म्हणजे किती वर्ष झाली तुम्ही चेक करू शकता. दॅट इज द 1801. त्याला थॉमस यंग्स त्यानं एक एक्सपेरिमेंट केला होता. त्याच्यामध्ये त्यानं सुरुवातीला 2 पिन होल वापरले आणि सनलाईट वापरलं. लक्षात घ्या, म्हणजे थोडक्यात डिस्टंट ऑब्जेक्ट वापरला की जेणेकरून पॅरलल लाईन्स येतील त्या पिन होल वरती, म्हणजे थोडक्यात प्लेन वेव्हफ्रंट असेल. सर प्लेन वेव्हफ्रंटला ऑब्जेक्ट कसा लागतो, डिस्टंट लागतो, खूप दूरवरचा लागतो, फार डिस्टन्सचा लागतो, बरोबर. त्यानंतर त्यानं ते 2 पिन होल जे आहेत ते रिप्लेस कशाने केले, स्लिटने रिप्लेस केले, छिद्र आपण म्हणतो पुठ्ठ्याचं वगैरे असं. इट इज कॉल्ड, सो दॅट इट इज कॉल्ड एज यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, बरोबर. मग आता आपल्याला एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे, हा यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट जो आहे तो डिस्क्राईब करा. हा एक क्वेश्चन झाला. त्याचं सेटअप काय आहे, त्याचं वर्किंग काय आहे, बरोबर. स्क्रीनवरती नेमकं तुम्हाला स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न जो आहे तो यंग्सनं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला करून दाखवला. स्टेडी म्हणजे एवढी सुस्पष्ट मराठीमध्ये गुड, त्याच्यामध्ये डार्क आणि ब्राईट बँड तुम्ही एक्झॅक्टली बाजूला काढून दाखवू शकताय. असा यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट जो आहे तो काय करायचा आहे, डिस्क्राईब करायचा आहे. आणि ते करत असताना स्क्रीनवरती जे डार्क आणि ब्राईट बँडच्या पोझिशन्स आहेत, म्हणजे कुठल्या पोझिशनला ब्राईट बँड येतात, कुठल्या पोझिशनला डार्क बँड येतात, त्याची कंडिशन जी आहे ती काय करायची आहे, डिराईव्ह करायची आहे. आणि हे करत असतानाच आपल्याला आणि फ्रिंज विड्थ काढायची आहे. आता फ्रिंज विड्थची डेफिनेशन आठवते, बरोबर. तर आणखी एकदा सांगतो, आपण परवा आपण काय केलं होतं बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा स्क्रीन बघायला मिळते, काय बघायला मिळते आपल्याला, ज्यावेळेला आपल्याला स्क्रीनवरती इंटरफरन्स पॅटर्न बघायला मिळतो, तो अल्टरनेट ब्राईट आणि डार्क बँड. अल्टरनेट ब्राईट आणि डार्क बँड असतात. तर डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह ब्राईट बँड, लक्षात घ्या, सक्सेसिव्ह पाहिजे आणि ब्राईट पाहिजे, किंवा डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह डार्क बँड, ह्यांनाच आपण काय म्हटलं होतं, फ्रिंज विड्थ डब्ल्यू. ते तुम्ही स्क्रीनवरती पट्टीनं मोजू शकता. तर त्याचा फॉर्म्युला आपल्याला काय करायचा आहे, डिराईव्ह करायचा आहे. क्वेश्चन सगळ्यांना लक्षात आला. तर हा यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट जो आहे त्याचा क्वेश्चन आपल्याला कसा पडू शकतो, जरा बघू सगळ्यांनी. डिस्क्राईब यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट अँड डिराईव्ह कंडिशन्स फॉर ऑकरन्स ऑफ, म्हणजे ऑकरन्स म्हणजे काय, निर्माण होतात कोण, डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस. म्हणजे थोडक्यात डार्क आणि ब्राईट फ्रिंजेसचं ऑकरन्स कुठल्या कंडिशनला ते निर्माण होऊ शकतात, त्याची मॅथमॅटिकल कंडिशन काय ते आपल्याला डिराईव्ह करायचं आहे ऑन द स्क्रीन. अँड ऑल्सो डिराईव्ह फॉर्म्युला फॉर फ्रिंज विड्थ फॉर्म्युला डिराईव्ह करा. तर फ्रिंज विड्थची डेफिनेशन मी तुम्हाला आत्ताच सांगितली बघा, मी इथं पुन्हा लिहिलं, इट इज द मोस्ट IMP डेफिनेशन. लक्षाला वाचू दे. तर बघा याची डेफिनेशन आहे, डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह, लक्षात घ्या सक्सेसिव्ह पाहिजेत, लगतचे, पहिला दुसरा किंवा दुसरा तिसरा चालेल, पहिला आणि तिसरा चालणार नाही, ऍडजस्टंट किंवा सक्सेसिव्ह, ब्राईट ऑर डार्क फ्रिंजेस, बँड्स पट्ट्याला आपण काय म्हणतो, फ्रिंजेस. लक्षात घ्या सक्सेसिव्ह एक तर ब्राईट पाहिजे किंवा इथं ऑर शब्द महत्वाचा आहे बघा, एक ब्राईट आणि एक डार्क चालणार नाही, एक तर ब्राईट पाहिजे किंवा डार्क आणि किंवा ते कशी पाहिजे सक्सेसिव्ह. ह्यांच्यातलं जे काय डिस्टन्स आहे, आणि एकदा वाचतो बघा, डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह ब्राईट ऑर डार्क फ्रिंजेस इन द इंटरफरन्स पॅटर्न ऑन द स्क्रीन इज कॉल्ड एज फ्रिंज विड्थ. म्हणजे थोडक्यात 2 लगतच्या ब्राईट बँड मधलं अंतर किंवा 2 लगतच्या डार्क बँड मधलं अंतर इंटरफरन्स पॅटर्न मधलं, त्याला आपण म्हणायचं ते डिस्टन्स स्क्रीनवरती आपण मोजू शकतो, त्याला म्हणायचं फ्रिंज विड्थ. इट इज डिनोटेड बाय डब्ल्यू. बघा जुने ह्याला सिलेबसला आपण एक्स म्हणतो, तो कॅपिटल एक्स, तर आता बदललाय, म्हणजे जुन्या सिलेबसच्या नवीन सिलेबसचे सिम्बॉल देखील बदललेत, त्यामुळे आम्हाला टीचर लोकांना पण ते बदल करून घ्यायला लागणार, हरकत नाही. मग आता सगळ्यात पहिल्यांदा हा इंटरफरन्स यंग्सना आपल्याला, इट वॉज द फर्स्ट, म्हणजे जर तुम्हाला परीक्षेत विचारलं व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, तर इट इज फर्स्ट इम्पॉर्टंट इज इट was the first experiment who demonstrate
द इंटरफरन्स ऑफ लाईट. ज्यांनी जगातला पहिला एक्सपेरिमेंट आहे की ज्यानं जो त्यांनी इंटरफरन्स दोन लाईटचं मिक्सिंग करून सुपरपोजिशन करून इंटरफरन्स आपल्याला स्क्रीनवरती पॅटर्न काढून दाखवला. इट वॉज द फर्स्ट एक्सपेरिमेंट. हे त्याचं पहिलं इम्पॉर्टन्स सांगू शकता यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटचं. आता यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये नेमकं काय काय असते चला बघूया. आता मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी दाखवायला चालू करणार आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला यंग्सनं काय केलं बघा. सो इट इज कॉल्ड ॲज, मी नाव देतो यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. तर त्याच्यामध्ये व्हॉट इट कन्सिस्ट ऑफ. तर सगळ्यात पहिला म्हणजे सुरुवातीला त्याने एक स्क्रीन वापरला जो ओपेक आहे. ओपेक म्हणजे काय, ट्रान्सपरंट नसलेला. नॉट ट्रान्सपरंट इज कॉल्ड एज ओपेक. समजा त्याचं नाव एबी आहे बरं. आणि ह्याच्यावरती सूर्यकिरण पाडले. आता सूर्यकिरण दॅट इज सनलाईट ही खूप लांबून येणार आणि लांबून येणार असतात ते कसे असतात, पॅरल असतात बरं. हे याच्यावरती पाडले. मग इथं दोन पिन होल्स आहेत बघा. एका पिन होलचं नाव म्हणजे पिनचं होल पाडले एवढं बारीक छिद्र आहे. एका पिन होलचं नाव आहे S1, एकाचं S2 बरं. आणि त्याच्या समोरच्या बाजूला आपण ऑब्झर्विंग स्क्रीन ठेवली ज्याच्यावरती आपण पॅटर्न ऑब्झर्व करणार. इट इज कॉल्ड ऑब्झर्विंग स्क्रीन दॅट इज PQ. मला सांगा आता एवढ्या भागातनं लाईट जाणार नाही कारण ओपेक आहे. एवढ्या भागातनं जाणार नाही, एवढ्या भागात नाही. पण जी लहान छिद्र आहेत पिन होल्स याच्यातनं मात्र लाईट काय होणार, बाहेर पडणार. आता लाईट ही कुठल्या प्रकारची आहे, लाईट ही ट्रान्सव्हर्सिव्ह आहे. त्यामुळे त्यात काय काय असणार हो, त्यामध्ये असणार अल्टरनेट डार्क आणि ब्राईट, त्यामध्ये असणार अल्टरनेट क्रेस्ट आणि ट्रफ असणार. काय असणार, क्रेस्ट आणि ट्रफ. आता S1 ला पकडतो बघा, यातनं लाईट बाहेर पडली. हा क्रेस्ट असेल तर आपण काय केलं, सॉलिड करूया. आणि ट्रफ असेल तर काय करूया आपण, डॉटेड करूया. एक क्रेस्ट एक ट्रफ, एक क्रेस्ट एक ट्रफ असं करत करत S1 ची लाईट जाणार. तसं S2 मध्ये पण लाईट बाहेर पडणार आहे. म्हणजे तिथं पण काय असणार आहे, एक क्रेस्ट एक ट्रफ, पुन्हा एक क्रेस्ट एक ट्रफ बरोबर आहे. असं थोडक्यामध्ये ते करत करत लाईट पुढे जाणार आहे. मग ज्या ज्या ठिकाणी लक्षात ठेवा, ज्या ज्या ठिकाणी असं क्रेस्ट क्रेस्ट एकत्र येणार आहे, ओव्हरलॅप होणार आहे. किंवा आता डॉटेड म्हणजे काय, ट्रफ ट्रफ ओव्हरलॅप होणार आहे बघा. क्रेस्ट क्रेस्ट होईल किंवा ट्रफ ट्रफ सेम आलं म्हणजे त्यावेळेला त्यांचं फेज कसं असणार, सेम. आणि ज्यावेळेला फेज सेम असतो त्यावेळेला लक्षात ठेवा, त्यावेळेला पाथ डिफरन्स काय असणार आहे, 0 बरं. फेज डिफरन्स 0 म्हणजे पाथ डिफरन्स 0. आणि पाथ डिफरन्स 0 असेल तर आपण शिकलोय मागच्या लेक्चरला, पाथ डिफरन्स 0 असेल तर एन लॅम्बडा कंडिशन मॅच झाली म्हणजेच कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. त्यावेळेला तुम्हाला इथं काय बघायला मिळणार आहे, ब्राईट पॉईंट बघायला मिळणार आहे. मग तुम्ही बरोबर याच्या सेंटरला S1 आणि S2 च्या जर बरोबर सेंटरला समजा O पॉईंट घेतला तर याच्या रेषेमध्ये बघितलं तर इथं बरोबर असं ह्याप्रमाणे दिसेल, क्रेस्ट क्रेस्ट आणि ट्रफ ट्रफ, क्रेस्ट क्रेस्ट आणि ट्रफ ट्रफ. म्हणजे या ठिकाणी ओव्हरलॅप कसं झालंय, इन फेज असणाऱ्या वेव्स. आणि इन फेज वेव्स एकत्र आल्या तर त्या ठिकाणी काय असतंय, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी काय दिसेल, ब्राईट पॉईंट म्हणजेच इंटेन्सिटी कशी असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. पण काही ठिकाणी काय होणार आहे बघा, काही ठिकाणी समजा हा क्रेस्ट आहे, त्यानंतर हे डॉटेड ट्रफ एकत्र आले, पुन्हा इथं क्रेस्ट आहे, पुन्हा इथं काय आले, ट्रफ आले. या साईडला पण समजा असं असेल, या ठिकाणी क्रेस्ट आहे, काही ठिकाणी इथं ट्रफ आलेला आहे, समजा डॉटेड दाखवतो, पुन्हा क्रेस्ट आहे, ट्रफ आहे. मग अशा वेळेला मला सांगा, हे जेव्हा स्क्रीनला जाऊन धडकणार आहेत, इन्सिडेंट होणार आहेत, त्यावेळेला हे आउट ऑफ फेज आहे बघा. एक क्रेस्ट एक ट्रफ, एक क्रेस्ट एक ट्रफ. आउट ऑफ फेज असेल तर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला पॉईंट कसे बघायला मिळणार आहेत, डार्क पॉईंट बघायला मिळणार आहे. म्हणजे समजा इथं असं असेल, एक क्रेस्ट एक ट्रफ, एक क्रेस्ट एक ट्रफ, या ठिकाणी तुम्हाला कसं बघायला मिळणार आहे, डार्क पॉईंट, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे डार्क पॉईंट. म्हणजेच त्या ठिकाणी इंटेन्सिटी कशी असणार आहे, मिनिमम. समजा ह्या ठिकाणी पण असं असेल, या ठिकाणी इंटेन्सिटी कसं असणार आहे, मिनिमम. पुन्हा पलीकडे गेलं तर मॅक्झिमम, पुन्हा पलीकडे मिनिमम. थोडक्यात असं तुम्हाला अल्टरनेट ब्राईट आणि डार्क बँड बघायला मिळतील. मग तुम्हाला याच्यात एक कळलं, मधला बँड हा नेहमी का असतो, ब्राईट बँड. कारण मधल्या बँडच्या वेळेला बरोबर सेम ओव्हरलॅपिंग झाले बघा. म्हणजे थोडक्यामध्ये क्रेस्ट क्रेस्ट ट्रफ ट्रफ म्हणजे वेव्स कशा आहेत, इन फेज आहेत. त्यावेळेला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे मॅक्झिमम इंटेन्सिटी म्हणजे ब्राईट पॉईंट. त्यामुळे मधला बँड कसा असतो, ब्राईट. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला स्क्रीनवरती इथं ब्राईट बँड बघायला मिळाला, इथं डार्क बँड बघायला, असं तुम्हाला स्क्रीनवरती जर स्क्रीन जर तुम्ही असं पलटून बघितला तर त्याप्रमाणे ते बघायला मिळू शकतं. आणि सुरुवातीला यंग्सनं काय वापरलं होतं, सुरुवातीनं यंग्सनं वापरलं होतं सनलाईट. सध्या सुरुवातीला काय वापरलं, सनलाईट. कारण डिस्टंट पॅरलल रेज आणि प्लेन वेव्हफ्रंट पाहिजे होतात. मग आता आपण सनलाईटच्या ऐवजी आपण काय करू शकतो, सोडियम वेपर लॅम्प वापरू शकतो. काय वापरू शकतो, सोडियम वेपर लॅम्प जवळ वापरला. मग ह्याला लांब नेण्यासाठी इथे काय वापरतात, एक कॉन्व्हेक्स लेन्स वापरतात. काय वापरतात, कॉन्व्हेक्स लेन्स. म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स जर वापरली तर कॉन्व्हेक्स लेन्स पासून पॅरलल लेन्स तयार झाले. पॅरलल लेन्स तयार झाल्यावरती आपण काय करू शकतो, पॅरलल तयार झाली त्याला आपण प्लेन वेव्हफ्रंट पकडू शकतो. आणि ते पडणार कोणावरती, S1 आणि S2 वरती. आता S1 आणि S2 प्लेन होल होते, त्याच्याऐवजी आता काय वापरतो आपण, स्लिट्स वापरतो आपण बरोबर, नॅरो स्लिट्स.
ज्यांचं विड्थ अतिशय कमी आहे अशा दोन काय वापरतो, स्लिट्स वापरतो. म्हणजे पिनहोल इज रिप्लेस्ड बाय 2 स्लिट्स S1 S2. म्हणजे याच्यामध्ये इंटरफरन्ससाठी जे सोर्सेस म्हणून आहे बरोबर, हायजीनच्या प्रिन्सिपलनुसार हे दोघांनी काय म्हणून काम केलं, सेकंडरी सोर्सेस, आणि त्यांचं इंटरफरन्स आपल्याला तयार झालेला आहे. सो इट इज कॉल्ड ॲज यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. याला म्हणू शकतो आपण यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. सांगा लक्षात आलं. ऍक्च्युअल पुस्तकामध्ये जो कसा आहे, टेक्स्टबुक मध्ये कसा आहे ते तुम्हाला थोडा दाखवायचा प्रयत्न करतो. बघा सगळ्यांना लक्ष द्या. ठीक आहे. तर हा ऍक्च्युअली आहे यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटचं. या ठिकाणी सनलाईटच्या ऐवजी काय वापरलंय, सोडियम वेपर वापरतात. लक्षात ठेवा की जो आपल्याला व्हाईट येलो असं देत असतो पण तो कुठल्या अंतरावरती आहे, जवळ आहे. मग आपल्याला पॅरल लेन्स किंवा डिस्टंट पाईपलाईन वेव्हफ्रंट पाहायला, यासाठी काय वापरलंय, कॉन्व्हेक्स लेन्स. या कॉन्व्हेक्स लेन्सवरती लाईट इन्सिडेंट होणार आणि याच्या फोकल लेंथ वरती काय ठेवलेला आहे, एक स्क्रीन ठेवलेला आहे. लक्षात घ्या, हा स्क्रीन फक्त कशासाठी, ओपेक स्क्रीन आहे. आणि याच्या ठिकाणी दोन काय वापरलेत, स्लिट्स वापरलेत, S1 आणि S2. मला लक्षात ठेवा यातनं लाईन जी आहे, लाईट जी आहे ते फक्त कुठनं बाहेर पडणार, S1 आणि S2 पासून. सो S1 आणि S2 ऍक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. यातून आता लाईट बाहेर पडायला चालू झाली बरं. हे दोन काय झाले, सोर्स ऑफ लाईट झाले. काय झाले, हे दोन्ही सोर्स ऑफ लाईट, यातून लाईट बाहेर पडाली. मग लाईट म्हणजे काय, ट्रान्सव्हर्सिओ म्हणजेच काय असतं, अल्टरनेट क्रेस्ट अँड ट्रप. मग समजा यातनं आपण सॉलिड लाईन काढल्या क्रेस्टच्या आणि डॉटेड लाईन काढल्या ट्रपच्या, तसं S2चं पण अल्टरनेट क्रेस्ट अँड ट्रप, सॉलिड डॉटेड, सॉलिड डॉटेड. याचं जर मिक्सिंग बघितलं तर बरोबर याच्या मिडल लाईनला जर बघितलं तर एखादी मगाशी प्रमाणे क्रेस्ट क्रेस्ट ट्रफ ट्रफ, क्रेस्ट क्रेस्ट ट्रफ दिसेल. म्हणजेच त्या ठिकाणी वेव्स कशा आल्यात, इन फेज एकत्र आल्यात. म्हणजेच त्या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे. म्हणजे पॉईंट कसा, ब्राईट. म्हणजे थोडक्यात तुम्हाला स्क्रीनवरती या ठिकाणी बरोबर काय दिसते बघा, ब्राईट दिसते. चालं. त्यानंतर काही ठिकाणी कसं असणार आहे बघा, काही ठिकाणी काय असणार आहे, क्रेस्ट अँड ट्रफ, क्रेस्ट अँड ट्रफ एकत्र आलेत. समजा इथं बघितलं तर अल्टरनेट क्रेस्ट अँड ट्रफ एकत्र, म्हणजे डॉटेड आणि सॉलिड, म्हणजे क्रेस्ट एक ट्रफ. म्हणजे थोडक्यात क्रेस्ट अँड ट्रफ काय असतात, आउट ऑफ फेज. मग आउट ऑफ फेज जर एकत्र आले तर त्या ठिकाणी काय असतंय, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. डिस्ट्रक्टिव्हला पॉईंट कसा असतो, डार्क असतो. म्हणजे इंटेन्सिटी मिनिमम, इंटेन्सिटी मिनिमम. त्याच्या पुढे गेले की पुन्हा बघा मॅक्झिमम, त्याच्या पुढे गेले की मिनिमम. थोडक्यामध्ये तुम्हाला इंटेन्सिटीवरून काढलं तर मधला ब्रँड हा नेहमी कसा आहे, ब्राईट आहे. शेजारी बघा पुन्हा काय झालंय, मिनिमम इंटेन्सिटी म्हणजे डार्क आहे. पुन्हा शेजारी काय झालंय, मॅक्झिमम. म्हणजे थोडक्यात तुम्ही या सेंट्रल बँडच्या आयदर कुठल्याही साईडला जावा, ह्या साईडला जावा किंवा या साईडला जावा, तुम्हाला अल्टरनेट डार्क आणि ब्राईट बँड दिसू शकतात. म्हणजे हा आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न सगळ्यात पहिल्यांदा कोणी डेमॉन्स्ट्रेट करून दाखवला, दॅट इज कॉल्ड ॲज यंग्सनं. सो याच्यामध्ये दोन पिन होलच्या ऐवजी आता काय वापरलंय, दोन स्लिट वापरल्यात. सनलाईटच्या ऐवजी काय वापरलंय, सोडियम वेपर लॅम्प. आणि पॅरलल लाईन्स मिळवण्यासाठी आपण काय वापरलंय, कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर केलाय. तर ह्या थेअरीमधून आपण इंटरफरन्स पॅटर्न, दॅट इज स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न, म्हणजे सुस्पष्ट इंटरफरन्स पॅटर्न मिळवू शकतो. इट इज कॉल्ड ॲज यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. सगळ्यांना लक्षात मी काय म्हटलं, सो इट इज द डायग्राम फॉर यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. सॉलिडच्या वेळेला काय काढायचं, क्रेस्टच्या वेळेला काय काढायचं, सॉलिड लेन्स काढायचे. आणि ट्रफच्या वेळेला डॉटेड. जिथे इथं क्रेस्ट किंवा ट्रफ एकत्र येतील, क्रेस्ट किंवा ट्रफ त्या ठिकाणी काय असणार, इंटेन्सिटी मॅक्झिमम म्हणजे ब्राईट पॉईंट. ज्या ठिकाणी एक क्रेस्ट एक ट्रफ म्हणजे डॉटेड आणि सॉलिड असं एकत्र येणार आहे, त्या ठिकाणी काय असणार, इंटेन्सिटी मिनिमम. बरोबर. तुम्हाला स्क्रीनवरती काय बघायला मिळेल, असा पट्टा बघायला मिळेल. इट इज कॉल्ड ॲज स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. नेहमी सेंटरचा बँड कसा असतो, ब्राईट बँड. त्याच्या आयदर साईडला अल्टरनेट डार्क आणि ब्राईट, अल्टरनेट डार्क आणि ब्राईट. दिस इज द इंटरफरन्स पॅटर्न बाय यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. सगळ्यांना लक्षात आलं. हे मी यंग्स एक्सपेरिमेंटची थोडक्यात तुम्हाला प्रोसिजर किंवा थेअरी सांगितली. मग त्याच्यामधनं आपल्याला काहीतरी डिराईव्ह करायचं आहे. काय डिराईव्ह करायचं आहे बघा, त्याच्यामधनं आपल्याला काहीतरी डिराईव्ह करायचं आहे. काय डिराईव्ह करायचं होतं आठवतं तुम्हाला, डिराईव्ह कंडिशन्स फॉर ऑकरन्स ऑफ डार्क आणि ब्राईट बँड. तर स्क्रीनवरती आपल्या चित्रामध्ये आता डार्क आणि ब्राईट बँड कुठे ते बघायला मिळालं, पण ते आपल्याला काय करायचं, मॅथमॅटिकली डिराईव्ह करायचं. बँड्सला आता काय म्हणायचं, फ्रिंजेस. बरोबर. आणि शिवाय आपल्याला त्यांचा काय काढायचं आहे, फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला, म्हणजे अल्टरनेट दोन सक्सेसिव्ह ब्राईट अँड डार्क मधलं डिस्टन्स काढायचं. सगळ्यांना लक्षात आलं. मग आता त्या डेरिव्हेशनसाठी मला तुम्हाला एक थेअरी सांगायला लागणार आहे. ती डायग्राम देखील अतिशय महत्वाची आहे. ती डायग्राम सगळ्यांनी आता व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा मी तुम्हाला ती डायग्राम सांगतो आता कशी असणार आहे ती. लक्षात येते मी काय म्हणते ते, ठीक. पुन्हा मी आता ती डायग्राम काढायला चालू करतो. बघा ही डायग्राम महत्वाची आहे, लक्षात घ्या. मी तुमच्या समोर डायग्राम का काढतो, तर ते करत करत आपण काय करू शकतोय, थेअरी पुढे नेऊ शकतोय.
बरोबर, म्हणजे मला तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगता येऊ शकते. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये मेनली बघा, आता लाईट बिल पडणार आहे, यासाठी दोन आपल्याकडे एबी होतं. एबी मध्ये काय होतं, दोन स्लिट्स आहेत, नॅरो स्लिट्स आहेत. एकाच नाव काय आहे, S1 आहे, एकाच नाव काय आहे, S2 आहे. बरोबर, आणि ह्यातून लाईट बाहेर पडणार आहे. बरोबर आहे. मग लक्षात ठेवा, दोन सोर्सेस मधलं डिस्टन्स लक्षात घ्या. ह्यातनं लाईट आता बाहेर पडणार, त्यामुळे दोन्ही काय काम करणार आहेत, सोर्सेस. इथनं ह्याच्यावरती लाईट पडणार आहे, इथनं लाईट बाहेर पडणार. दोन सोर्सेस मधलं डिस्टन्स, याला नेहमी सिम्बॉल वापरायचा स्मॉल डी. हे या चॅप्टर मध्ये अतिशय महत्वाचं. डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस, हे जे स्लिट्स आहेत हे आपले काय झाले, सोर्सेस झाले आपल्या पुढच्या कामासाठी. आणि तो सोर्सेस मधलं डिस्टन्स नेहमी काय वापरायचं, स्मॉल डी. त्यानंतर यांचा पॅटर्न मला कुठं बघायला मिळणार आहे, यांचा पॅटर्न मला बघायला मिळणार आहे स्क्रीनवरती बघायला मिळणार आहे. तर लक्षात घ्या, ऑब्झर्विंग स्क्रीन. तर लक्षात ठेवा, सोर्सेस आणि स्क्रीनचं डिस्टन्स बघा, सोर्सेस टू सोर्सेस ह्या एका प्लेनमध्ये, सोर्सेस आणि स्क्रीनचं डिस्टन्स, याला नेहमी सिम्बॉल वापरायचा कॅपिटल डी. डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस स्मॉल डी, आणि डिस्टन्स बिटवीन सोर्सेस अँड स्क्रीन, डिस्टन्स बिटवीन सोर्सेस अँड स्क्रीन, ह्याला नेहमी सिम्बॉल वापरायचा कॅपिटल डी वापरायचा. ठीक आहे. मग आता लक्षात घ्या, हे दोघं जे आहेत, हे दोघं जे आहेत ह्यांच्यातला बरोबर मी एक पॉईंट, मधला पॉईंट घेतला, दॅट इज कॉल्ड मिड पॉईंट. बरोबर दोघांच्या मध्ये घेतला, त्याला नाव देतो O. बरोबर, आणि स्क्रीनवरती बरोबर याच्या समोरचा पॉईंट कुठला आहे बघा, O' आहे. मग आता मला सांगा, हा बरोबरच्या समोर असल्यामुळं S1 आणि मांजर होती की कुठे गेलं, बसलंय का खाली, जाते ते मागणं. ठीक आहे, सॉरी, थोडंसं डिस्टर्ब झालं. ठीक आहे, थोडं डिस्टर्ब झालं, हरकत नाही. पुन्हा कंटिन्यू करतो. तर S1 चे जे वेव्स पोहोचणार आहेत O' ला, लाईट वेव्स, आणि S2 चे हा O' च्या बरोबर सेंट्रल असल्यामुळं या दोघांचा पण पाथ कसा असणार आहे, सेम असणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, जर पाथ सेम असेल तर पाथ डिफरन्स किती असणार, 0. जर पाथ सेम असेल तर पाथ डिफरन्स किती असणार, 0. आणि पाथ डिफरन्स 0 असेल तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणलं की ब्राईट फ्रिंज दिसणार, त्यामुळे लक्षात ठेवा इंटेन्सिटी मॅक्झिमम. त्यामुळे O' ठिकाणी तुम्हाला काय मिळणार, ब्राईट मिळणार. त्यामुळे स्क्रीनवरती नेहमी मधला काय असतो, ब्राईट असतो. पण स्क्रीनच्या अलीकडं पलीकडं पॉईंट्स अल्टरनेट डार्क आणि ब्राईट असतात. मग नेमकं कसं, मग त्यासाठी आपण काय करूया, एक एनी पॉईंट पकडूया P, एक एनी पॉईंट पकड्या P. आता मला सांगा, P च्या ठिकाणी S1 चे रेस कसे पोहोचणार आहेत, तर ते S1 P ने पोहोचणार आहेत. बघा, S1 चे P ला पोहोचायचा पाथ काय असणार आहे, S1 P असणार आहे. तसंच S2 चा P ला पोहोचायचा पाथ काय असणार आहे, तर S2 चा P ला पोहोचायचा पाथ असणार आहे S2 P. लक्षात. मग लक्षात ठेवा, हे मी नॉर्मल काढले, लंब टाकला बघा, S1 वरनं स्क्रीनवरती लंब टाकला, त्याला नाव देतो S1'. तसं S2 वरनं पण एक समोर मी काय काढला, लंब टाकला, नॉर्मल च्यामध्ये टाकला, दॅट इज कॉल्ड S2', S1' आणि S2'. लक्षात. तर लक्षात ठेवा, हा एक. मग आता इथं तुम्हाला याच्यामध्ये दोन ट्रायंगल दिसतात का बघा, दोन राईट अँगल ट्रायंगल आहेत, दोन राईट अँगल ट्रायंगल आहेत. बघा, आता या दोन राईट अँगल ट्रायंगल मध्ये मी तर नाव लिहायला चालू करतो, तुम्हाला त्यामध्ये दिसतील दोन राईट अँगल ट्रायंगल. बघा, त्याच्यामध्ये बघा, एक राईट अँगल ट्रायंगल आहे S1 S1'P. दिसला सगळ्यांना, S1 S1'P हा एक राईट अँगल आहे. दिसला, S1 S1'P. आता इथनं मॅथमॅटिकल सुरू झालं, मग इथं पायथागोरस वापरतो बघा. S1P² चालू करतो मी आता. S1P² इज इक्वल टू काय असणार आहे बघा, S1P² इज इक्वल टू काय असणार आहे, S1 S1'² S1 S1'² प्लस S1'P². लक्षात आलं, S1P² पायथागोरस वापरला बघा, ट्रायंगल. त्या ट्रायंगलचं नाव काय, इन ट्रायंगल S1 S1'P. बघा, ट्रायंगल S1 S1'P हा काय आहे, ट्रायंगल S1 S1'P हा काय आहे, पायथागोरस प्रमाणे वापरलं, पायथागोरस S1P². बघा, S1P². ठीक आहे. इन ट्रायंगल S1'P इथं S1' केलं बघा, S1 S1'P राईट अँगल आहे. सो पायथागोरस वापरा, S1P²
इज इक्वल टू S1 डॅश स्क्वेअर प्लस S1 डॅश पी स्क्वेअर. चला मग आता मला सांगा S1 डॅश म्हणजेच काय, कॅपिटल डी डिस्टन्स बिटवीन सीन, सो जर कॅपिटल डी चा स्क्वेअर प्लस. आता मला सांगा हे डिस्टन्स जे आहे ओ डॅश पासून पी चं, ह्याला आपण वाय म्हणू. ओ डॅश पासून म्हणजे सेंटर पासून, नेहमी डिस्टन्स कुठून मध्ये सेंटर पासून पी चा पॉईंट जो आहे तो वाय ऍक्सिस वर, त्याला आपण स्मॉल वाय म्हणूया. आता मला सांगा मला इथं काय पाहिलंय, S1 पी डॅश पाहिलंय. आता मला सांगा S1 पी डॅश पाहिलंय, इथून इथं जर मी आलो तर टोटल किती होणार वाय. बरं पण लक्षात ठेवा हे बरोबर काय झाले, निम्म झाले. म्हणजे इथनं इथे किती असणार आहे, ह्या डी च्या बरोबर काय झाले, निम्म झाले. म्हणजे हे D/2 असणार आहे आणि इथनं इथे किती असणार आहे, D/2. बघा हा किती आहे, D/2. ह्याच्या बरोबर ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टर मुळे हा किती झाला, D/2. हा झाला D/2. आता मला सांगा इथपर्यंत वाय आहे, मला इथपर्यंत पाहिला म्हणजे मला मागं जायला लागणार. किती मागं जायला लागणार, D/2 न मागं जाणार. म्हणजे थोडक्यात वाय मधनं मला वजा करायला लागणार आहे. किती वजा करणार आहे, D/2 वजा करायला लागणार. त्याचा काय आहे, स्क्वेअर आहे. त्याचा काय आहे, स्क्वेअर आहे. सगळ्यांना लक्षात मी काय म्हटलं बघा, मला आता डिस्टन्स कुठलं पाहिलंय, S1 पी स्क्वेअर, S1 पी चा स्क्वेअर. त्यात मला पहिला S1 डॅश हे डिस्टन्स म्हणजेच काय आहे, कॅपिटल डी आहे. त्यामुळे तो मांडलं मी D स्क्वेअर प्लस S1 पी स्क्वेअर. S1 पी स्क्वेअर कसं काढायचं बघा, थोडक्यामध्ये O डॅश पासून पीचं अंतर किती आहे, वाय एवढा आहे समजा. जे असेल त्याला आपण वाय ऍक्सिस वरती असल्यामुळे हे अंतर एक्स ऍक्सिस, हे वाय ऍक्सिस. त्यामुळे वाय म्हणूया आपण. बरं तर हे मला सांगा इथनं इथं वाय आहे, पण मला कोण पाहिजे आहे, मला पाहिजे S1 डॅश पी पाहिला. म्हणजे थोडक्यात मला मागायला लागणार, किती मागायला लागणार, D/2 न. म्हणजे वाय मधनं मला मागं म्हणजे वजा करणार आहे. किती लागणार आहे, D/2 वजा करणार आहे. त्याचा काय झाला, स्क्वेअर. त्याचा काय झाला, स्क्वेअर. सो मला इथं S1 पी स्क्वेअर ची व्हॅल्यू काय मिळाली, D स्क्वेअर. लक्षात कॅपिटल डी म्हणजे काय, स्क्रीनचं आणि सोर्सेसचं डिस्टन्स काय, D स्क्वेअर प्लस S1 डॅश पी बद्दल मी केलेलं वाय आणि वाय मधनं D/2 वजा. लक्षात. तसं आता आणखी एक तुम्हाला मोठं ट्रँगल दिसतोय का बघा, मी सांगतो. इन ट्रँगल S2 डॅश पी, सगळ्यांना दिसलं का बघा, इन ट्रँगल S2 डॅश पी. आता हा मोठा ट्रँगल दिसतोय का बघा, हा पण काय आहे, राईट अँगल आहे, काय नॉर्मल टाकलं. इन ट्रँगल S2 डॅश पी, ह्याच्यामध्ये पण पायथागोरस वापरा. चला वापरा. सो काय होणार सांगा, S2 पी चा स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार, S2 डॅश चा स्क्वेअर, S2 डॅश चा स्क्वेअर बरोबर आहे, S2 डॅश चा स्क्वेअर प्लस S2 डॅश पी चा स्क्वेअर, S2 डॅश पी चा स्क्वेअर. चला मग आता मला सांगा मगासारखंच S2 पी चा स्क्वेअर. आता S2 डॅश म्हणजेच काय, कॅपिटल डी. बघा S2 डॅश म्हणजेच काय आहे, कॅपिटल. त्यामुळे तो डी चा स्क्वेअर प्लस आता मगासारखंच S2 डॅश पी. बघा म्हणजे थोडक्यामध्ये मला S2 डॅश पी म्हणजे हे डिस्टन्स पाहिजे. लक्षात ठेवा इथनं एवढं मोठं पाहिजे. आता इथनं इथपर्यंत म्हणजे वाय आहे, त्याच्या मला आता पुढे यायला लागणार आहे. मगाशी मागं झालं तर आता पुढे लागणार. किती पुढे यायला लागणार आहे, एवढं म्हणजेच काय आहे, D/2. म्हणजे थोडक्यामध्ये या ठिकाणी वाय मध्ये मला पुढे जायला लागणार आहे. किती पुढे जायला लागणार आहे, D/2 न. सो इट इज वाय प्लस D/2 चा स्क्वेअर झालं. लक्षात मी काय सांगितले ते अनेकदा सांगू दे. बघा पुन्हा एक मोठा ट्रँगल बघायला मिळतो तुम्हाला, S2 डॅश पी. बघा इन ट्रँगल S2 डॅश पी. पुन्हा पायथागोरस वापरा. S2 पी स्क्वेअर इज इक्वल टू S2 डॅश स्क्वेअर प्लस S2 डॅश पी स्क्वेअर. ठीक आहे. बाकी तसंच आता S2 डॅश म्हणजेच किती आहे, डिस्टन्स बिटवीन सोर्सेस अँड स्क्रीन म्हणजेच काय असणार आहे, कॅपिटल डी. प्लस आता S2 डॅश पी म्हणजे एवढं मोठं अंतर आहे. आता पी पासनं O डॅशचं अंतर किती, वाय. आता मला त्याच्या पुढे जायला लागणार आहे. मग अशी मागं जायला लागलो तर आता पुढे जाणार. किती पुढे जायला लागणार आहे, एवढं पुढे जाणार आहे. एवढं म्हणजे डिस्टन्स काय, D/2. म्हणजे थोडक्यात पुढं म्हणजे वाय प्लस D/2 चा काय झाला, स्क्वेअर. म्हणजे मला काय मिळालं, S1 पी चा स्क्वेअरची एक व्हॅल्यू मिळाली, S2 पी चा स्क्वेअरची एक व्हॅल्यू मिळाली. लक्षात मी काय म्हटलं, मॅथमॅटिकली. आता इथं सगळं मॅथमॅटिकल आहे. आता मला सांगायचं मोठं कोण आहे, S2 पी डिस्टन्स मोठा आहे का S1 पी मोठा आहे, सांगा बघू. S2 पी पाथ मोठा आहे का S1 पी मोठा आहे. सरळ कोणी बघू शकतो की S2 पी मोठा आहे आणि S1 पी त्या मानानं लहान आहे. मग आपल्याला पाथ डिफरन्स काढायचा आहे, म्हणजे वजाबाकी करायला लागणार. मी आता वजाबाकी करतो, मोठ्यातून लहान वजा करायचं. आता इथून मात्र सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या, कारण इथून पुढे जे आहे, लक्षात घ्या, इथून पुढे जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला मॅथमॅटिकल बरंच याच्यामध्ये करायला लागणार. लक्षात येते मी काय म्हणतो. आता मी काय करतो बघा,
H2P चा स्क्वेअर मायनस S1P चा स्क्वेअर, मग अशी मी स्क्वेअर मिळाली होती. आता H2P चा स्क्वेअर मी आहे तसा लिहितो बघा. काय मिळालं होतं आपल्याला, डी स्क्वेअर प्लस y प्लस d/2 चं ब्रॅकेट स्क्वेअर, हे आपल्याला H2P चा स्क्वेअर मिळाला. मायनस तसंच मागं आपल्याला S1P चा स्क्वेअर काय मिळालं होतं बघा, डी स्क्वेअर, मुद्दा मी ब्रॅकेट टाकतो, डी स्क्वेअर बरोबर प्लस y मायनस d/2 चा स्क्वेअर मिळाला होता. काय मिळालं होतं, y मायनस d/2 चा स्क्वेअर. लक्षात आलं. मग आता मी करायला चालू करू स्लो. एलएचएस आहेच ठेवतो, आरएचएस बघा या ठिकाणी डी स्क्वेअर प्लस आता इथं ए प्लस बी चा स्क्वेअर प्रमाणे आपण करूया. सांगा भाऊ काय होणार, ए स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे 2y इंटू d/2 प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय होणार, डी स्क्वेअर बाय 4. चला मायनस, आता मायनस आतमध्ये जे आहे ते आपण तसंच ठेवूया, डी स्क्वेअर प्लस इथं ए मायनस बी चा स्क्वेअर, जसं इथं ए प्लस बी चा स्क्वेअर आहे तसं इथं ए मायनस बी चा स्क्वेअर काय होणार सांगा, ए स्क्वेअर आता मायनस मायनस 2ab सो मायनस y इंटू d/2 प्लस बी चा स्क्वेअर डी स्क्वेअर बाय 4. आता हे मायनस चिन्ह काय करूया, ह्याच्या आतमध्ये हे मायनस चिन्ह आत देऊ टाकूया, बाकी सगळं सेम ठेवूया आपण. डी स्क्वेअर प्लस y स्क्वेअर, y ला y काय झालं, 2 ला 2 काय झालं कॅन्सल, सो प्लस काय उरलं, y उरलं, फक्त काय उरलं, y उरलं बरोबर, प्लस डी स्क्वेअर बाय 4 उरलं. ते मायनस चिन्ह देऊया, मायनस चिन्ह दिल्यावरती अप्लाय केल्यावर काय होतं, जे प्लस आहे ते मायनस, जे मायनस आहे ते प्लस. इथं काय होणार, मायनस डी स्क्वेअर पुन्हा मायनस y स्क्वेअर. आता हे मायनस मायनस प्लस होणार बघा, हे मायनस मायनस प्लस, इथं पुन्हा 2 ला 2 कॅन्सल म्हणजे प्लस काय होणार y आणि हे प्लस पुन्हा इथे दिलं मायनस डी स्क्वेअर बाय 4. त्यामुळे ह्या सेकंड ब्रॅकेटमध्ये मायनस चिन्ह अप्लाय केलं. आता काय काय कॅन्सल होते बघा, प्लस डी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर कॅन्सल, प्लस y स्क्वेअर मायनस y स्क्वेअर कॅन्सल, प्लस डी स्क्वेअर बाय 4 मायनस डी स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे फक्त इथं उरलं काय, y प्लस y उरलं बघा. काय उरलं, y प्लस y. मग मला सांगा y प्लस y काय असतं, 2y y प्लस y म्हणजे काय असणार आहे, 2y. आणि एलएचएस ला कोण आहे सगळं बघा, H2P चा स्क्वेअर मायनस S1P चा स्क्वेअर आहे. लक्षात. मग आता मला सांगा इथं एलएचएस ला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सारखं दिसतंय. हा फॉर्म्युला कसा अप्लाय होणार, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सांगा बघू 10th. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कसं असतं, ए प्लस बी ए मायनस बी, तसं इथं ए प्लस बी ए मायनस बी वापरा. थोडक्यामध्ये हा ब्रॅकेट एकदा प्लस मध्ये येणार बरोबर, आणि हा ब्रॅकेट एकदा कसा येणार मायनस मध्ये येणार, म्हणजे काय झालं स्क्वेअर गेले याचे. सो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय असतं, ए प्लस बी आणि ए मायनस बी ह्या प्रमाणे फॉर्म्युला वापरला. आरएचएस आहे तसंच 2y. आता मला पाथ डिफरन्स पाहिलाय, म्हणजे मला काय पाहिलाय, वजाबाकी पाहिलाय बरोबर, त्यामुळे मला हा इथेच ठेवला पाहिजे. हा ब्रॅकेट इकडे काय घेतो डिव्हाइडला, देअरफॉर H2P मायनस S1P इज इक्वल टू 2y आणि हा जो ब्रॅकेट मल्टिप्लिकेशनला हा इकडे गेले की डिव्हाइडला गेला, प्लसचा आहे तो H2P प्लस S1P. पण लक्षात ठेवा हे म्हणजेच काय आहे, पाथ डिफरन्स आहे बरोबर आहे. तर थोडक्यामध्ये आपल्या डायग्राम मध्ये H2P मायनस S1P म्हणजेच काय होतं, पाथ पीच्या ठिकाणचा पोहोचायचा पाथ डिफरन्स आहे. सो H2P मायनस S1P म्हणजेच काय झाला, पाथ डिफरन्स झाला. पाथ डिफरन्स आपण काय म्हणतो, डेल्टा एल बरोबर आहे. म्हणजे हाच आपला झाला पाथ डिफरन्स झाला, आणि त्यालाच काय म्हणायचं, पाथ डिफरन्सलाच आपण काय म्हणायचं, डेल्टा एल म्हणायचं. इज इक्वल टू आता काय काय उरलं बघा, 2y अपॉन H2P प्लस S1P. आता मला सांगा आपल्या डायग्राम मध्ये स्मॉल डी आणि कॅपिटल डी, ह्याच्यामध्ये कॅपिटल डी कितीतरी मोठा आहे, स्मॉल डी लहान आहे. म्हणजे थोडक्यामध्ये स्मॉल डी आपण कॅपिटल डी, वरती लहान संख्या खाली मोठी संख्या आहे. जर असं असेल तर ते आन्सर 1 पेक्षा काय असतं, खूप खूप कमी येतं. आणि असं जर असेल तर लक्षात ठेवा जॉमेट्रिकली H2P आणि S1P हे दोन्ही काय होतात, जवळजवळ सेम होतात, आणि ते इक्वल टू काय असतात, ते आडवे होतात. त्यामुळे ते काय होतात, जवळजवळ कॅपिटल टी होणार. म्हणजे थोडक्यात H2P प्लस S1P इज इक्वल टू काय होणार, D प्लस D म्हणजेच काय होणार, 2D होणार. H2P प्लस S1P म्हणजेच काय होणार, D प्लस D म्हणजे थोडक्यात कॅपिटल D. आणि एकदा सांगतो बघा, थोडक्यामध्ये इथं आपण वापरलं, इथं आपलं उत्तर किती आलं, इट्स 2y. इथं आपण a प्लस बी ए मायनस बी 2y. यातला आपल्याला मायनस पाहिला कारण पार्ट डिफरन्स साठी. मग प्लस जो आहे तो इकडे आणला डिव्हाइडला गेला, आणि हा H2P मायनस S1P म्हणजेच कोण आहे, पार्ट डिफरन्स, त्याला आपण म्हणूया डेल्टा y. सो इथलं आरएचएस 2y आणि हा ब्रॅकेट प्लसचा काय गेला, डिव्हाइडला गेला. आता इथे एक महत्वाची गोष्ट आहे, आपल्या डायग्राम मध्ये स्मॉल डी पेक्षा कॅपिटल डी खूप मोठा आहे. मग लक्षात ठेवा जेव्हा आपण d बाय डी काढतो, जेव्हा
डिनॉमिनेटरची संख्या मोठी असते तेव्हा ती उत्तर 1 पेक्षा काय व्हेरी स्मॉल. आणि असं असेल तर लक्षात ठेवा S1P आणि S2P याची व्हॅल्यू जवळजवळ काय येते सेम, म्हणजे ते जवळजवळ काय होतात असे आडवे होतात, म्हणजे त्यांचं डिस्टन्स कशाला मॅच होतं कॅपिटल डी ला. हे अझम्पशन खूप मोठं आहे, लक्षात ठेवा महत्वाचं आहे. D/D ह्याच्यामध्ये ही व्हॅल्यू 1 पेक्षा लहान, त्यामुळे S2P आणि S1P जवळजवळ सेम आणि ते कोणाला मॅचिंग होतात कॅपिटल डी ला. मग मला सांगितलं दोघं जर कॅपिटल डी झाले तर D+D म्हणजेच काय होणार 2D होणार. D+D म्हणजे थोडक्यात होणार 2D. म्हणजे आता आपण थोडक्यात ह्या ब्रॅकेट बद्दल काय लिहू शकतो 2D लिहू शकतो. मग आता पार्ट डिफरन्सचा फॉर्म्युला काय होणार बघा. आता पार्ट डिफरन्सचा फॉर्म्युला जो आहे आपला मी थोडक्यात डेल्टा L इज इक्वल टू फॉर्म्युला काय होणार, वरती काय होतं आपलं 2YD आहे आणि खाली तो ब्रॅकेट होता. तो ब्रॅकेट म्हणजेच आता काय झाला 2D झाला. 2 ला 2 काय झालं कॅन्सल. म्हणजेच मला सांगा मला पार्ट डिफरन्सचा फॉर्म्युला काय सापडला YD/D सापडला. पार्ट डिफरन्सचा फॉर्म्युला काय सापडला YD/D. वरती स्मॉल डी आहे खाली कॅपिटल डी आहे. स्मॉल डी डिस्टन्स बिटवीन 2 सोर्सेस लक्षात घ्या आणि कॅपिटल डी डिस्टन्स बिटवीन सोर्सेस अँड स्क्रीन हे लक्षात ठेवायचं विसरायचं नाही. आणि स्मॉल वाय कशाबद्दल आहे त्या पॉईंटचं सेंटर पासून डिस्टन्स, नेहमी डिस्टन्स कुठून मोजायचं सेंटर पासून. त्यामुळे पार्ट डिफरन्सचा फॉर्म्युला मला सापडला YD/D असा सापडला. बरोबर. मग मला सांगा तो P हा जो पॉईंट आहे हा जो P पॉईंट आहे हा ब्राईट आहे का डार्क माहित नाही. मग त्याच्यावर कंडिशन टाकूया. जर हा पॉईंट ब्राईट असेल तर मला माहिती आहे पार्ट डिफरन्स कसा असला पाहिजे n असला पाहिजे. मग आता लक्षात ठेवा फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॉइंट ब्राईट म्हणजे काय, फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स इफ पॉइंट P इज ब्राईट. समजा तो पॉइंट P हा ब्राईट असेल तर लक्षात ठेवा ब्राईट साठी कंडिशन काय पार्ट डिफरन्स कसा असला पाहिजे n असला पाहिजे. तुम्हाला आठवतंय n शुड बी काय असणार आहे असं इंटिग्रल 0 पासून स्टार्ट करायचं 0 1 2 3 अँड सो ऑन असलं पाहिजे. मग आता मला सांगा पार्ट डिफरन्स बद्दल मला काय मिळालं YD/D मिळालं. पार्ट डिफरन्स बद्दल काय मिळालं YD/D. तिथं मी टाकलं इज इक्वल टू कंडिशन कशाला मॅच झाली पाहिजे n. लक्षात ठेवा हा नंबर आणि nच्या पायातला नंबर मॅच झाला पाहिजे. लक्षात ठेवा हा n सफिक्स आहे म्हणजे Y1 Y2 Y3 हा त्या बँडचा नंबर आहे. हे मात्र मल्टिप्लिकेशनचा आहे. लक्षात घ्या हा मल्टिप्लिकेशनचा आणि हा नंबरचा हे दोन्ही नंबर काय झाले पाहिजे मॅच. मी समजा तिसरा नंबर असेल तर मी काय लिहिणार Y3D/D इज इक्वल टू 3Y. पाचवा असेल तर Y5 म्हणजे हा नंबरचा आहे आणि हा मल्टिप्लिकेशनचा आहे. लक्षात ठेवा मला आता YN चं फॉर्म्युला काय मिळेल देअरफॉर YN इज इक्वल टू काय होणार n तसंच आहे फक्त D/D तिकडे जाणार उलट होणार. सो काय होणार इथं D/D असणार आहे. लक्षात आलं. सो इट इज द कंडिशन फॉर ब्राईट बँड. कारण सुरुवात कशाने केली मी n म्हणजेच कोण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजेच काय ब्राईट फ्रिंजेससाठी. ब्राईट फ्रिंजेससाठी कंडिशन मॅच केली. त्यावेळेला मला कितवा नंबर पाय असेल तर त्या पोझिशनला म्हणजे इथं मी 1 2 3 टाकत गेलो n 0 1 2 3 असं जर टाकत गेलो तर मला इथं काय मिळणार पोझिशन्स फॉर काय मिळाले पोझिशन्स फॉर ब्राईट बँड्स मिळाले. हे काय मिळाले पोझिशन्स फॉर ब्राईट फ्रिंजेस. पोझिशन फॉर ब्राईट फ्रिंजेस या ठिकाणी मला काय मिळालं ब्राईट फ्रिंजेस मिळत गेले. लक्षात आलं. थोडक्यात इथं आता n इज इक्वल टू 2 टाकलं तर Y2 इज इक्वल टू 2 λD/D ह्या ठिकाणी तुम्हाला सेकंड मिळणार आहे. 3 टाकलं तर तुम्हाला थर्ड मिळणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या पोझिशन्स कोणाच्या आहेत ब्राईट बँडच्या आहेत. कारण आपण कंडिशन सुरुवात काय केली पार्ट डिफरन्स इक्वल टू n. आता समजा P च्या ठिकाणी जर डार्क बँड असेल तर काय म्हणजे थोडक्यात डार्क बँडचे पोझिशन काढायचे. आता इथं बघा मी फॉर मग सर्कस डिस्ट्रक्टिव्ह लक्षात ठेवा डार्क पोझिशनला डिस्ट्रक्टिव्ह फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स इफ पॉइंट P इज डार्क. तर डार्कला लक्षात वाटतं का तुम्हाला पार्ट डिफरन्स कसा मॅच झाला पाहिजे ऑड मल्टिपल ऑफ हाफ ऑफ द वेवलेंथ म्हणजेच n-1/2 इंटू लॅम्बडा असलं पाहिजे. मग आता पार्ट डिफरन्स बद्दल मी काय लिहू शकतो YD/D पुन्हा या ठिकाणी टाकतो बघा YD/D इज इक्वल टू पलीकडे काय n-1/2 इंटू लॅम्बडा आहे. बरं मला लक्षात हा नंबर आणि हा नंबर काय झाला पाहिजे मॅच झाला पाहिजे. मग सर्कस हा नंबर आणि हा नंबर काय झाला पाहिजे मॅच झाला पाहिजे. हा मल्टिप्लिकेशनचा आणि हा सफिक्स आहे. मग YN चा फॉर्म्युला काय होणार YN चा फॉर्म्युला काय होणार तर लक्षात ठेवा हे पलीकडे गेलं तर बाकीचं आहे तसंच n-1/2 काय होणार λD/D ह्या सर्व जागा कोणाच्या आहेत डिस्ट्रक्टिव्हच्या आहेत. सो n इज इक्वल टू काय असणार 1 2 3 अँड सो ऑन असणार आहे. काय असणार n इज इक्वल टू या ठिकाणी 2 टाकलं तुम्हाला काय मिळणार सांगा 2 टाकलं 2-1/2 म्हणजे किती होणार सांगा 3/2 λD/D ह्या सगळ्या पोझिशन्स कोणाच्या आहेत डार्कच्या असणार आहेत. कुठल्या असणार आहेत डार्कच्या. सो दिस आर द पोझिशन
फॉर डार्क फ्रिंजेस. लक्षात घ्या, ह्या सगळ्या पोझिशन्स कोणाच्या आहेत, ह्या पोझिशन्सला तुम्ही 1 2 3 जर टाकत गेला तर तुम्हाला डार्क पोझिशन मिळत जाणार आणि ह्या कंडिशनला तुम्ही टाकत गेला तुम्हाला ब्राईट कंडिशन मिळणार. म्हणजे ह्या क्वेश्चनचा आपण दुसरा पार्ट कव्हर केला, तो म्हणजे पोझिशन फॉर ब्राईट फ्रिंजेस अँड पोझिशन फॉर डार्क फ्रिंजेस. सगळ्यांना लक्षात मी काय म्हटलं ते आणखीन एकदा थोडंसं मी सांगायचा प्रयत्न करतो. बघा सगळ्यांनी, तर आपल्या डायग्राम मध्ये आपण या ठिकाणी मी आता 2 मोठे ट्रायंगल घेतले. S1 आता पहिला घेऊया. S1 डॅश पी पायथागोरस वापरला. हे डिस्टन्स डी स्क्वेअर, हे डिस्टन्स जर पाहिजे असेल तर इथनं वाय पासून मला मागं जाणार, सो इट इज वाय मायनस d/2. किती मागं जायला लागणार आहे, मायनस d/2 न स्क्वेअर. तसंच मी S2p स्क्वेअर हा देखील एक मोठा राईट अँगल ट्रायंगल मिळाला. S2 डॅश पी इथं पण पायथागोरस वापरला बघा. S2p स्क्वेअर, S2 डॅश स्क्वेअर आणि S2 डॅश पी स्क्वेअर. मग या ठिकाणी पुन्हा वापरलं तर हे डिस्टन्स असणार आहे डी स्क्वेअर. हे डिस्टन्स मध्ये वाय पेक्षा मला थोडंसं पुढे यायला लागतंय, कितीनं d/2 न. मध्ये वाय पेक्षा पुढे लागतं कितीनं d/2 न. सो इट इज वाय प्लस d/2 चा स्क्वेअर. पण लक्षात ठेवा हे दोन्ही पण काय आहेत, स्क्वेअर आहेत. याच्यामध्ये मोठं कोण आहे, S2p स्क्वेअर आहे. मग यातनं हे काय करतो, वजा करतो. इथनं आता आपण मॅथमॅटिकल चालू केलं, इथनं हे दोन्ही वजा केले. तर पहिला मी S2p स्क्वेअर मांडला, मायनस ब्रॅकेटच्या आतमध्ये S1p स्क्वेअर. इथं a प्लस b चा स्क्वेअर वापरला, इथं पुन्हा a मायनस b चा स्क्वेअर वापरला. त्यानंतर हे मायनस चिन्ह आत दिलं, त्यामुळे चिन्ह बदलली, त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी कॅन्सल झाल्या आणि उरलं काय फक्त YD प्लस YD म्हणजे S2p स्क्वेअर मायनस S1p स्क्वेअर. याच्याबद्दल काय उरलं 2YD. YD प्लस YD म्हणजे काय उरलं 2YD. मग आता इथं a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर प्रमाणे a प्लस b a मायनस b इज इक्वल टू किती मिळालं 2YD. आपल्याला डिफरन्स पाहिलाय त्यामुळे वजाबाकी सबट्रॅक्शनचं फॅक्टर पाहिला. मग हा ब्रॅकेट मी कशाला घेतला, डिव्हाइडला. आणि हे म्हणजेच काय झालं, पाथ डिफरन्स. पी ला पोचायचा पाथ डिफरन्स. थोडक्यामध्ये पी ला जेव्हा वेव्स पोचल्या S2p S1p हा झाला त्या दोघातला पाथ मधला डिफरन्स. लक्षात मग ह्याला पाथ डिफरन्सला आपण काय म्हणतो, डेल्टा L. मग आता इथे काय 2YD अपॉन S2p प्लस S1p. मग या ठिकाणी स्मॉल डी पेक्षा कॅपिटल डी खूप मोठा आहे, त्यामुळे हे आन्सर व्हेरी लेस दॅन 1. अशा वेळेला S2p आणि S1p काय होतात, जवळजवळ सेम. आणि ते कोणाला मॅच होतात, डी ला. म्हणजे थोडक्यात हा पण डी झाला, हा पण डी झाला. सो डी प्लस डी काय होणार 2D होणार. काय होणार 2D. मग आता या ठिकाणी मी लिहू शकतो 2D. मग आता इक्वेशन काय झालं बघा, पाथ डिफरन्स डेल्टा L इज इक्वल टू ऑलरेडी वरती न्यूमरेटरला कोण आहे 2YD, खाली आता कोण मिळालं 2D. 2 ला 2 कॅन्सल. सो डेल्टा L इज इक्वल टू काय मिळालं YD/D. म्हणजे थोडक्यामध्ये हा मला फॉर्म्युला मिळाला, जनरल फॉर्म्युला मिळाला कशाचा, पाथ डिफरन्सचा. कारण परवाच मी तुम्हाला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सला सांगितलं पॉईंट ब्राईट आहे का डार्क आहे किंवा इंटरफरन्स कन्स्ट्रक्टिव्ह आहे डिस्ट्रक्टिव्ह आहे हे तपासण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिला काय बघायला लागतं, पाथ डिफरन्स वरती कंडिशन टाकायला लागते. मग मला सांगा, जर पाथ डिफरन्स n लॅम्बडा असेल तर परवा आपण बघितलं कुठलं, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे पॉईंट जर ब्राईट असेल तर. मग त्याप्रमाणे मी जर सॉल्व्ह केलं, लक्षात ठेवा या ठिकाणी डेल्टाला बद्दल काय लिहिणार YD/D इज इक्वल टू काय असलं पाहिजे n लॅम्बडा. कारण ब्राईट बँड जर पकडला तर, आणि हा n आणि इथला n काय झाला पाहिजे मॅच. हा नंबरचा n आहे आणि हा मल्टिपलचा आहे. लक्षात मग याच्यावरून वायनचा फॉर्म्युला काय मिळाला, n लॅम्बडा D/D. वरती कॅपिटल डी खाली स्मॉल डी. लक्षात हे n इज इक्वल टू तुम्ही टाकत गेला तर ह्या सगळ्या जागा कोणाच्या आहेत, पोझिशन फॉर ब्राईट बँड. तसं जर पी पॉईंट जर डिस्ट्रक्टिव्ह असेल म्हणजे थोडक्यात डार्क असेल तर कंडिशन काय, फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. डिस्ट्रक्टिव्हला कंडिशन काय आठवतो मला, पाथ डिफरन्स कसा असला पाहिजे n-1/2 इंटू लॅम्बडा. मग पाथ डिफरन्स बद्दल काय YD/D. इथं हा n आणि हा n काय झाला पाहिजे, मॅच झाला पाहिजे. मग ह्याच्यावरनं वायनचा फॉर्म्युला काय मिळाला, n-1/2 लॅम्बडा D/D. n-1/2 लॅम्बडा D/D. ह्या जागा कोणाच्या आहेत, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. दीज आर द पोझिशन फॉर डार्क फ्रिंजेस, दीज आर द पोझिशन फॉर ब्राईट फ्रिंजेस. सगळ्यांना लक्षात आलं. मी काय सांगितलं ते अजून आपला क्वेश्चन पूर्ण झालेला नाहीये. आणि ह्याच्यावरूनच आता आपण नेक्स्ट लेक्चरला फ्रिंज विड्थ म्हणजे डब्ल्यूचं व्हॅल्युएशन, डब्ल्यूचं कॅल्क्युलेशन कम्प्लीट करणार आहे. तर सगळ्यांनी डायग्राम जी आहे ती व्यवस्थित बघा. मी त्याच्यामध्ये जी डायग्राम आहे ती याच्यामध्ये पोस्ट करतोच. जी पुस्तकातली डायग्राम आहे, ऍक्च्युअली पुस्तकातली जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ती डायग्राम दिसेल की जी तुम्हाला मी डिस्क्रिप्शन सांगताना यामध्ये झालेलं आहे, पण ऍक्च्युअली पुस्तकातली डायग्राम आहे. हे दोन्ही पण डायग्राम मी त्या ठिकाणी पोस्ट करतो म्हणजे तुमच्या ऍक्च्युअल लक्षात येईल की याच्यामध्ये काय थिअरी आहे. सगळ्यांना मी काय म्हणलं लक्षात आलं. ओके, थँक्यू.